हे बघा, पाऊस पडला होता रात्री. काय झालंय बघा इकडं. माझा मुलगा आता शॉप ओपन करायला लागलाय. हे बघा, शॉपात तो थांबतो. मी काम करते त्यावेळेपर्यंत. हे सगळं काय हालत झालंय बघा, सगळं गॅलरीची पावसामुळं. हे सगळं क्लीन करून घ्यायला पाहिजे म्हणून सगळं पहिला लोटून घ्यायला लागले. हे सगळं पाणी वगैरे टाकून करून सगळं धुवून घेतले. पावसाचा वारा इकडनं तिकडनं आल्यामुळे असं झालंय. हे बघा, हे बरं स्वच्छ धुवून वगैरे 2-3 वेळा धुवून घेतल्यानंतर सगळं घाण कचरा गेला. तसं बघायला गेलं तर दररोजचं डेलीचं तरी आम्हाला ते सारण मारून काढावंच लागते. तर आज जास्तच कचरा पडला होता. या साईडला आम्ही सिमेंट घातलं होतं. हे बघा, सिमेंट ही सगळं गेलं पावसामुळं. हे आतल्या बाजूला होतं म्हणताना हे सिमेंट राहिला. आता काय करणार असं म्हटले. आता इथं मी रांगोळी घालून घेतले. मला जास्त बरी रांगोळी येत नाही. हे बघा, जरा किचन पण साफ करून घेतले. थोडासा कचरा होता, सगळं संधी हे होतं, सगळं काढून घेतले मी. मग बेडरूमात आले. जरा लेट झालं बेडरूमात, किचन रूम ह्याच्यात नाही आला. क्लीन करायला टाइम झाला, मुलगी झोपली होती. मग आता सगळं बेडरूमाचं सगळं व्यवस्थित रेडी करून ठेवले. मग इथं पण लोटायचं होतं. मग हे सगळं करून मी लोटायला चालू केले. कचरा म्हटलं तर तुम्हाला माहितीच असते, मुलं म्हटले तर थोडं कचरा करत नाहीये घरात. आमचं तरी हे रोजच असते. सकाळी, दुपारी, संध्याकाळी 3-3 वेळा आम्हाला झाडू मारावा लागतो. तरी सुद्धा आमच्या घरातला कचरा संपत नाहीये. तुमच्या बी घरात असं असते का मला कमेंट करा. आमची मुलं लई नटखट आहे, त्यामुळं खूप कचरा करतात. आता तरी सुट्टीचे दिवस आहे. हे बघा, मी दुसऱ्या बेडरूमातलं पण कचरा सगळं लोटून घेतले. मग मी शॉपात आले. शॉपामध्ये पण सगळं क्लीन करून घेतले. तिथं पण झाडू मारायला पाहिजे ना डेली. मग इथं पण 2-3 वेळा झाडू मारायलाच लागते. कारण माझा मुलगा बरंच कचरा करतो. मग हॉलामधलं पण सगळं क्लीन करून घेतले बघा. इथं पण झाडू मारून घेतले मी. मग याच्यामुळे सगळं क्लीन झालं की मग नंतर झाडू पोछा दररोजच असतं ना, आता पोछा मारायला घेतले. आता हे बघा, मी सगळं पहिला किचनातून स्टार्ट केले. म्हटलं तर पाणी पडलेलं होता, नाहीतर मी पहिला बाहेर शॉपासून स्टार्ट करते. इकडनं मी पाठीमागासून सगळं क्लीन करून घेतलो पहिला. हे बघा, डेली ह्या फ्रिजातनं माझा मुलगा 10 वेळा काढत असतो. हे बघा, हॉल क्लीन झाला. हे सगळं झालं माझं आता. मग मी थोडंसं रात्रीच्या वेळेला चिया सीड्स भिजून ठेवले होते. त्याच्यामध्ये थोडंसं मध टाकून घेतले. मी हे डेली थोडं पिते सकाळी खाली पोटाला. तुम्ही पण पिऊन बघा, बरं आहे. ह्याच्यानं वेटही लॉस होतो, भूकही जास्त लागत नाहीये आणि ह्याच्यात बरेच हे असतात म्हणून आम्ही ते पण मी डेली पितो. आता हे झालं की मी आता रात्रीच्या वेळेला अंजीर आणि खजूर, मनुके, बदाम हे भिजत ठेवले होते. तुम्ही ड्रायफ्रूट कोणताही ठेवू शकता भिजून. मग मी हे ग्राइंडर मध्ये टाकून घेतले. मग ग्राइंडरात मी हे करते, केळी पण घातले. मग नंतर ग्राइंड करून मुलांना प्यायला देते. हे बघा, ह्याच्यामध्ये केळी टाकलेलं आहे आणि मी हे मिल्क ठेवले होते, ते आईस झालेला. म्हटलं त्याला आईस सेपरेशन घालायची गरज पडत नाहीये म्हणून मी इथं तेच फोडून घातले. आता बघा, मी मिक्सरला लावून घेते. मग हे बरं शेक तयार होतो. हे डेली तुम्ही तुमच्या मुलांना दिला की तुमच्या मुलांना विटॅमिनची कमी पडणार नाहीये. डेली भूक लागणार. कुठल्याही मुलं असं खात नाही ना, ते मुलांना ते बरं पडतंय. असं म्हटलं त्यांना औषध वगैरे पाजून हे करण्यापेक्षा हे तुम्ही डेली दिला तर त्यांना विटॅमिन मिळणार. हे बघा, उरलेलं होतं माझ्याकडे दूध, आईस झालेलं होतं, ते पण त्याच्यात मिक्स करून घेतले. हे आता मी एक पावडर बनवलेलं आहे. ह्याची नंतर तुम्हाला याची रेसिपी सांगते. हे मी डेली देते मुलांना. ह्याच्यानं हाईट वाढते मुलांची. तुमची पण हाईट ग्रोथ होत नसणार मुलांची तर तुम्ही हे डेली त्यांना मुलांना द्या. म्हटलं तर एकतरी त्यांना प्रोटीन मिळणार आणि परत त्यांची हाईट पण वाढणार. हे बघा, आता हे झालेलं आहे. ही माझ्या मुलगीचा ग्लास आहे. ही ग्लास तिचा फेवरेट आहे, ती याच्यातच पिते. मग हिंच झालं की ती म्हणते मम्मी तू पण घे म्हणून मी पण थोडंसं घेते. कारण की आम्हाला पण कॅल्शियमची गरज आहे, विटॅमिनची गरज तरी सगळ्यांनाच असते. मग मी हे तिला दिले बघा. आता हे दोघं जण पित आहे.
हे बघा जरा नटखट आहे आमची मुलगी, खूपच ऍक्टिंग करते. हे बघा तुम्हाला जर का तर व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा.